नमस्कार सर्व प्रेक्षकांचं. आणि अशा पद्धतीने आपण ही आपली अमरनाथ यात्रा पूर्ण झालेली आहे. आपल्याला व्यवस्थित असं शिवलिंगाचं त्या गुहेमध्ये दर्शन देखील झालेलं आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. अजून देखील लोक या ठिकाणी येत आहेत. अक्षरशः हजारो लोक दर दिवशी किमान 50,000पेक्षा जास्त लोक या ठिकाणी येत आहेत. आणि खूपच म्हणजे असा निसर्गाचं सौंदर्य टिपण्यासाठी खास आलं पाहिजे आणि देवदर्शन करण्यासाठी देखील आलं पाहिजे असं ठिकाणी. हे बघा ना बाजूला आता हे जे सफेद दिसते ना आपल्याला, हे कुणाला वाटेल काय दगड वगैरे आहेत, पण तसं नाही आहे. ते ग्लेशियर आहेत, हिमनग आहेत. आणि ते हिमनग आहेत, परंतु ते खराब का झालेत कारण की इथं सातत्याने जे लोक जास्तीत जास्त येतात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं त्यामुळे ते खराब झालेत. आता हे पाठीमागं तर वर बघा किती उंच आहे, ते पर्वत किती उंच आहे. जबरदस्त असं देखावा आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 12 ते 13 किलोमीटर ही लोक चालतायत. ही लोक आपल्यासोबत होती घोड्यासोबत आणि आता खाली पण हेच घेऊन जाणार. बघा 4,200 काय किती रुपये एका व्यक्तीचे आहे. आणि 12 का 13 असं सरळ नाही, खूप कठीण असा चढ आहे. असं ही लोक चढत आहेत आणि आपल्याला सोयीस्कर करून देत आहेत. काही लोक पायी पण येत आहेत, काही लोक घोड्याने येत आहेत. आणि आपलं नशीब खूप चांगलं होतं का आज पाऊस नाही आहे. पाऊस जर असता तर अजून आपल्याला अडचण झाली असती. चला हे बघा नदी वाहती आणि इकडं पलीकडं तुम्ही एक ग्लेशियर पहा. आता घोडा आलतोय म्हणून हे टिपता येत नाही चित्र, परंतु अतिशय भारी असं चित्र आहे. तुम्ही जर येताना फक्त काय करायचं, मी स्पोर्ट शूज घेतले होते, ते इथं काही कामाचे नाही चिखलामध्ये. तुम्हाला गंमत सांगू का, आता हा समजा आम्ही 1100 रुपयाला स्पोर्ट शूज घेतला इकडे यायसाठी, म्हणजे घसरणार वगैरे. पण तुम्हाला एक गंमत दाखवते बघा. ही जे लोक जी बुटं घालतात ना, याची किंमत किती असेल, 200-250 रुपये या बुटाची किंमत आहे. आणि हे जे चाचे चाललेत यांचं तर बूट तर फाटलेला दिसतोय. आणि इतकी जबरदस्त ग्रिप आहे त्याला, किती बी भारी स्पोर्ट्स शूज घ्या ते काय त्याच्या पुढं टिकत नाही. मी देखील अनेक वेळा घसरलो आम्ही देखील. त्यामुळं एक स्पोर्ट्स शूज न घेता जे काय म्हणतात त्याला, असं डोंगरावर चढण्यासाठी त्याला काहीतरी एक शब्द आहे, ते शूज घ्या जेणेकरून ते कसरत वगैरे नाही. आणि आपल्याला रनिंग वगैरे करायचं असेल तर हे शूज चालतात. तर त्यामुळे एक मोठी फक्त एक समजून घ्या. आणि इकडे यायचं असेल तर मला काय जे अनुभव आला ते सांगतो का, थोडंसं आपल्याला चालायचा अनुभव पाहिजे. आपण जर चाललो नाही तर स्टॅमिना नसतो. आता ही लोक आहे ना रोज चालत आहेत, यांची मुलं पण तर रोज एक फेरी मारतात. म्हणजे जवळपास 20-25 किलोमीटर चढायचं उतरायचं हे ते करायचं. त्यामुळे यांचं काय झालं, हे यांचं शरीर असं बनलं आहे का, हे यांना काही फरक पडत नाही. त्यांना मी विचारलं का तुमच्या गुडघे वगैरे दुखतात का, अजिबात नाही दुखत. म्हणले काय नाही, उलट बसून राहिल्यावर आमचं हातपाय दुखतील असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळं ते घोडा आणि हे यांची रोजीरोटी व्यवस्थित चालू आहे. आणि ते 4,200 रुपये जे घेत आहे ते खूपच तुटपंची रक्कम आहे. जर तुम्ही इथं जेव्हा साक्षात जेव्हा अनुभव घेशाल तेव्हा कळेल. तर बघा आता अजून एक मला सांगायचं होतं का, आपण ज्यावेळी हे येतो इकडं, समजा तुम्ही जर घोड्यावर आले तर होतं काय का, अचानक आपण उतरलो चढायला लागलो ना इकडं, तर काही काही लोक जोरात चढायचा प्रयत्न करतात. परंतु जसं जसं उंचीवर जाऊ ना तसं तसं ऑक्सिजन प्रचंड कमी होतो आणि आपल्याला ती काही सवयच नसते बिलकुल. आणि अचानक धाप लागते, श्वास घ्यायला खूप त्रास होतो. म्हणजे अनेक लोक तर फार बेशुद्ध होतात. तर जागोजागी ना या ठिकाणी बघा आजी वा लुगडं घालून घोड्यावर चला. हे बघा म्हणजे जे आता त्या वयस्कर महिलेचं वय 70 का असत,
ती देखील आलेली आहे. फक्त इच्छाशक्ती पाहिजे, मग काय सगळं हे. तर मग मला काय सांगायचं होतं, तर तुम्हाला जर यायचं असेल तर थोडं चालायचा सराव पाहिजे. आणि जर तुम्ही खालून जर चालत यायला लागली एवढं, तर तुम्हाला दम लागेल सुरुवातीला, पण हळूहळू आहे ना तुम्हाला काही ते जाणवणार नाही. आणि घोड्यावरून जे येतात किंवा डोलीतून येतात, अचानक वेगाने चालायचा प्रयत्न केला तर 100% ऑक्सिजन कमी होईल आणि ते जीव देखील बितू शकतं. त्यामुळं उतरलं तर हळूहळू चालायचं, थांबायचं, बसायचं, अशा पद्धतीने आपण ही ट्रिप करू शकतो. इथे जर पाहिले तर प्रचंड असं प्रदूषण झालेलं आहे. आणि त्या प्रदूषणामुळं आता हे जे काय हे आहेत ग्लेशियर आहेत, ते बघा, हे ग्लेशियरची काय अवस्था झाली. हा ग्लेशियर आहे मित्रांनो. आणि ते कोणाला वाटलं दगडी पडल्यात की काय, मला पण अगोदर वाटत होतं काय. मग मी स्वतः असंच एक पाहिलं, म्हणलं हे काय, तर ते बर्फ होता. तर सगळी अशी वाईट अवस्था झाली. जवळपास बर्फ म्हणजे इथं बनायचंच बंद झालं आहे. दुर्दैवाने सांगायचं का आम्ही ज्यावेळी शिवलिंगाचं दर्शन घेतलं तर अतिशय छोटी अशी ती तिथं बर्फ वगैरे, म्हणजे शिवलिंग छोटं बनलं होतं. तर ते नेहमी असं मोठं बनायचं म्हणजे एक 7-8-10 वर्षापूर्वी. परंतु जसं जसं क्लायमेट चेंज झालं आहे आणि लोकांचं येणं जाणं वाढले, काय झालं आहे, परंतु हे शिवलिंग बनायचं म्हणजे पार्क, म्हणजे त्याची वाढ जी आहे तसं वाढायला पाहिजे होतं. 10 फूट 6 फूट तसं होत नाही, 1-1.5 फूट एवढंच होतं. ते बी 1-2 दिवस आणि ते परत विरघळायला सुरुवात होती. बघा ना किती असा पिक्चर कसा आहे, तर तसा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या डोलीवाल्यांचं आहे ना, खरंच बाबा काय कौतुक आहे. इतकी जाड जुडजुड धिप्पाड लोक हे घेऊन हिंडत आहेत नॉनस्टॉप. आपल्यासारख्याचं काम नाही आहे. ही लोक अतिशय काटक आहेत. यांची जर शरीरयष्टी जर पाहिली आपण ना, तर हे बघा आता कुणी तुम्हाला जाड वगैरे दिसणार नाही. एकदम काटक. त्यांचे जे गाल आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचं जे नाक आहे, नाक जरा असं लांब आहे, बाक आलेलं गरुड नाक किंवा आपण जे काय म्हणतो, म्हणजे वेगळीच अशी शरीर रचना आहे. आणि गोरे गोरे पाणी ते चला, आणि असं ते आहे त्यांचं म्हणजे. आणि एकदम अतिशय काटक अशी ही लोक आहेत, हे बघा ना. आणि हे उर्दू वगैरे भाषा न बोलता इथं कसली पहाडी वगैरे काहीतरी भाषा आहे ती बोलतात, हे बघा. परंतु जबरदस्त आता हे लोक आहेत ना, जी 60-60 वय, परंतु त्यांचे चेहरे बघून वाटत सुद्धा नाही. आता हे ओ चाचा, आपका एज कितना है, कितने साल के हो आप? 70. ओ बोलो ना, इधर देखो, कितना साल के हो आप? आता मला सांगा का ह्या व्यक्तीकडे बघून कोणाला वाटेल हे 70 वर्षाचे? अक्षरशः म्हणजे ना काय, म्हणजे ही लोक इतकं कष्ट, काबड कष्ट, म्हणजे पहाडी लोक आहेत. आणि दररोज इथं येणं जाणं म्हणजे जोक नाही. एखादा आला यांच्यासारखं चाललं तर मरून जाईल, अक्षरशः मरून जाईल. सवय नसतील. सवय म्हणजे चांगला ॲथलीट आला तरी या इकडं ह्या दगड चिखल माती याच्यातून चालणं हा काही जोक नाही. मग अशी दाखवतो बूट बघा त्यांचं, तरी पण ते याच्यामध्ये या अवस्थेमध्ये चालत आहेत. म्हणजे कसं आहे, गरीब लोक आहेत ही. आणि आता थोडासा आतंकवाद तो मागे खाल्ला झाला ते जरा, त्यामुळं जरा लोक पण यायला जरा थोडंसं काही बिचक नाही. तरी पण काल एक अतिरेकी मारला गेलाय. काल आम्ही त्या ठिकाणाहून येत होतो आणि मी तर काय ऐकलं नाही, परंतु आमचे जे सहकारी होते त्यांनी, आता बघा हे जे अतिशय शुद्ध पाणी, हे तुम्ही किल्ले वगैरे काय काय केंजन वॉटर काय काय जे म्हणता ना, हे ते केंजन वॉटर जे काय आहे ते मोठे मोठे विराट कोहली वगैरे पितायत. हां, तर त्याच्या पुढं हे फिकं आहे, 0 आहे 0. इतकं शुद्ध पाणी आणि अतिशय थंड मस्तपैकी पाणी, आणि लोक घेतात भरून भरून. परंतु झाले असं का प्रदूषणच इतकं वाढले, त्यामुळं आता हे ग्लेशियर देखील आता एक खराब व्हायला लागलेले. आता इकडून हा घोड्याचा मार्ग आहे, खालून डोली किंवा पायी जाणारे लोक त्यांचा मार्ग आहे. तर 3 वाजता हे सगळं ह्यांना वरती पाठवणारं बंद होईल. आणि मग जे 3च्या पुढं खाली येतील त्यांना उद्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी प्रवासी करता येईल. हे बघा आता इथे शक्यतो काही
लंगतू या काही खेचरं आहेत पण जास्त करून घोडे आहेत आणि घोडे देखील वेगळे आहेत. आपल्याकडचे ते घोडे आहेत वगैरे ते उंच वगैरे असतात शर्यतीसाठीचे असतात ते, परंतु हे जे घोडे आहेत हे वेगळ्याच जातीचे पहाडी घोडे आपण म्हणू शकतो. अतिशय काटक असे घोडे परंतु तरी देखील कधी कधी हे घोड्यांचं चालताना वजनी पाय वगैरेची काही नसा वगैरे आहेत त्या तुटतात आणि त्यामुळे ते लंगडे होतात आणि नंतर ते काय पोचणे देखील म्हणजे ते कामच त्यांचं बंद होऊन जातं. तर खूप मला सांगण्यासारखं असं वाटलं की हा जो अमरनाथ आहे इतर जे काही देवस्थान आहे प्रचंड लुटमार असते परंतु इथं मात्र सगळं अहो फुकट आहे. टॉयलेटला जा तुम्ही फुकट, तुम्ही कुठंतरी जेवायला बसा ते फुकट, जिकडं तिकडं लोकांनी असं दान धर्माचं हे खोललेलं आहे आणि तिथं काही पण चांगल्या पद्धतीचे जेवण आहे बघा. हे म्हणजे वाहनं तर बंद आहेत परंतु या ठिकाणी आता एक कंजेस्टन झालं इथं. ॲम्ब्युलन्स मात्र या ठिकाणी येते बघा, किती चांगली सुविधा आहे. पूर्वी काय होतं मला येते लोकांनी सांगितलं तर पूर्वी हे कटडे वगैरे काही नव्हते आणि असा कट पडायचा आणि अक्षरशः त्या घोड्यावरून प्रवास करताना घोडा पडेल का आपण पडतो अशी परिस्थिती निर्माण व्हायची. परंतु आता बऱ्यापैकी सुधारणा या ठिकाणी होते आणि इथं खरं म्हणजे या भूस्खलनाचा प्रचंड धोका आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही बारकाईने या दगडाचं बघा, हे दगड नाही खडक नाहीच आहे, हा अतिशय कच्चा खडक आहे आणि एकदम बुगा होतो त्याचा आणि म्हणजे पक्का दगडच नाही आपला जसा बेसाल्ट जो आपल्या सह्याद्रीत आढळतो तसं तो दगड नाही आणि कधी काय होईल हे सांगता येत नाही. आणि ते बघा ना त्या दगडांची डिझाईन असं जसं काय टोक कुणीतरी असं साळलंय अशा पद्धतीचे ह्या दगडांचे असे डिझाईन आहेत. तर सर्वांनी बाबा एकदा तरी आलं पाहिजे. काश्मीर म्हणजे आपल्या भारताचं नंदनवन आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी एकदाच तरी आपल्या कुटुंबाला घेऊन नक्कीच आलं पाहिजे. तर चला धन्यवाद. हे सगळं हे झालंय आपण जे काही हे ट्रिप केली होती त्याचं मी हे जे काय आहे ते दाखवलं. ते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. चांगलं वाटलं असेल तर तुम्ही आपल्या शिवाय न्यूज, आता ही वेगळी बातमी नाही म्हणा ही, तरी पण तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर हे करा. आता हा जो मला सांगायचं राहिलं, हा रस्ता येतो हा पैलगाम मधून येतो आणि हा खाली जातो का हा बागलान काय 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 नाव बरोबर बालटान ना काय बाई ओ बालटान, हा बालटानला जातो आणि वरचा पैलगाम आणि इथं जे आपण अमरनाथ वरून जे काही तो ग्लेशियर उतरूनची हा हे बघा इकडे काली माता म्हणून हळूहळू एक सरते बाबा काली माता म्हणून इकडं मंदिर आहे. हा इकडून पायी जातो आणि इकडून जो रस्ता आहे हा घोड्यासाठी खास तयार केलेला आहे आणि अतिशय म्हणजे खरं तर प्रवास करावा लागतो. लाईटची व्यवस्था एकदम भारी झालेली, जागोजागी बोगदे वगैरे प्रचंड अशी या ठिकाणी प्रगती सुरू आहे. चायनाशी आपल्याला स्पर्धा करायची त्यामुळे भारत देखील कुठं कमी पडलं कामं नाही. त्यामुळं आशियातलं सर्वात लांब एक बोगदा देखील या ठिकाणी काम जोरात सुरू आहे. का अक्षरशः इथं भीती वाटते. पण हे सगळे जे घोडे आहेत हे सगळे यांना माहिती आहे कसं चालायचं काय, त्यामुळं काही टेन्शन नाही. सुरुवातीला बसल्यावर थोडा वेळ तुम्हाला 15-20 मिनटं त्रास होणार. तर चला शिवाय न्यूज जास्तीत जास्त तुम्ही लाईक सबस्क्राईब करा विनंती. शिवाय न्यूज अमरनाथ जम्मू काश्मीर. तर आता हा सीन बघा किती अशी कठीण चढाई आणि उतरण आहे. भीती वाटते अक्षरशः. घोड्याचा पाय सटकला बिटकला. प्रचंड कठीण असं उतार आहे.
ग्लेशियर बघा, वा.